नमस्कार. डिजिटल युगात गुन्हेगाराचे नवे फंडे समोर येत आहेत आणि आता तर थेट सोशल मीडियावरच बनावट नोटांचा शेल सुरू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका 23 वर्षीय तरुणाने इंस्टाग्राम या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून बनावट नोटाची विक्री सुरू केल्याचा प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार वाडी बुद्रुक येथील रहिवासी राहुल अनिल पवार याने शंकर भोसले या नावाने इंस्टाग्राम हँडल तयार करून 50, 100, 200 आणि 500 रुपयाच्या बनावट नोटा विक्रीसाठी उपलब्ध असल्याचा व्हिडिओ पोस्ट केला होता. कमी पैशात जास्त नोटा मिळवा असे आमिष दाखवत तो नागरिकांनी आर्थिक फसवणूक करण्याच्या तयारीत होता. ही पद्धत केवळ फसवणूक नसून देशाच्या आर्थिक व्यवस्थेलाही धोका निर्माण करणारी आहे. मात्र पोलिसांच्या सतर्क सायबर वॉचमुळे या आरोपीचा डाव उधळून लावण्यात आला. नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय वेळुरकर यांच्या तक्रारीवरून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला हेड कॉन्स्टेबल अर्चना पाचपोर यांनी गुन्ह्याची नोंद केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66D अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर अशा प्रकारचे व्यवहार करणे कायद्याने गंभीर गुन्हा मानला जातो. नागरिकांनी अशा आमिषांना बळी पडू नये आणि कोणतेही संशयास्पद सोशल मीडिया पोस्टची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी. सोशल मीडियाचा वापर करताना सावध राहा, कारण एक छोटी चूक तुम्हाला मोठ्या अडचणीत आणू शकते. व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतरांपर्यंत शेअर करा. इंस्टाग्रामवर बनावट नोटाचा शेल, जळगाव जामोद क्राईम न्यूज. पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे अपराध क्रमांक 236/26 माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 कलम 66D अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपी राहुल पवार याने त्याचे इंस्टाग्राम अकाउंटवरती स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी फसवणुकीच्या उद्देशाने सेकंड करन्सी ही विक्रीसाठी आहे असं लोकांना भासवून तो व्हिडिओ प्रसारित केलेला आहे. त्यावरून त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. पुढील तपास सुरू आहे.